तलाठी भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे। तलाठी भरतीची जाहिरात आली आहे। 1539 जागांसाठी ही तलाठीची भरती निघाली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असाल तर फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे जुलै महिन्यापासून या ठिकाणी चालू झाले आणि 5 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि त्याचबरोबर तलाठी भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणतं ड्यूटी करावं लागणार आहे, आपलं कोणतं काम करावं लागणार आहे। बघा, गावातील शेत जमिनीची नोंद ठेवणे, त्याचबरोबर 7/8 7/12 आणि फेरफार नोंद अद्ययावत करणे, त्याचबरोबर शेतसारा महसूल गोळा करणे आणि शासनाच्या योजनांचे गावात अंमलबजावणी करणे, हे काही जे विद्यार्थी म्हणून ड्यूटी आपल्याला या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तलाठीची जी ही भरती या ठिकाणी आलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, पुस्तक कोणती चांगली आहे, तर या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून तलाठी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो, एक लक्षात ठेवा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठीची हे 1539 प्लस जागांसाठी भरती या ठिकाणी आलेली आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा, यामध्ये शैक्षणिक पात्रता तलाठी भरतीमध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे। तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल, म्हणजे BA मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर भरता येते, BCom मधून तुम्हाला ग्रॅज्युएशन झालं असेल तर भरता येते, त्याचबरोबर BSc मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला भरता येते, आणि त्याचबरोबर तुम्ही जे मुक्त विद्यापीठामधून जरी ग्रॅज्युएशन केलं असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये फॉर्म भरता येतो, ठीक आहे। तर एवढं काही यामध्ये शैक्षणिक पात्रता महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर तलाठी भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 19 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 19 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये यामध्ये फी आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 900 रुपये फी आपल्याला यामध्ये लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 40 ते 50 हजार रुपये स्टार्टिंगलाच महिना भेटते। तर एवढं काही पगार आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा। आणि तलाट्या तुम्ही पाहिलं असेल जास्त काम त्यांना नसते, एक लक्षात ठेवा तलाठीमध्ये, ठीक आहे। तर जास्त जे विद्यार्थी मित्रांनो चांगली शाही ड्यूटी आहे तलाठीची, पगार सुद्धा दाबून आहे, चांगला पगार आहे यामध्ये, 40 ते 50 हजाराच्या वर तर आपल्याला महिना भेटणार आहे तलाठी भरतीमध्ये, ठीक आहे। तर आता तलाठीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपलं जर या ठिकाणी आपलं काय असणार आहे यामध्ये, आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर का आपल्याला कोणती ड्यूटी असणार आहे। तलाठीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्यूटी कोणती करावं लागणार आहे। बघा, गावातील शेत जमिनीची नोंद ठेवावं लागणार आहे, 7/8 झालं, त्याचबरोबर आणि फेरफार नोंदी अद्ययावत करणे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर शेतसारा महसूल गोळा करणे आणि शासनाच्या योजनांचे गावात अंमलबजावणी करणे, हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता या ठिकाणी तलाठीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, तलाठी भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठीमध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये, तर बघा तलाठीमध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये 2 टप्पे आहे। पहिले संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे 100 मार्कासाठी, त्यानंतर मुख्य परीक्षा असणार आहे, कागदपत्र पडताळणी असणार आहे, अशा प्रकारे। तर पूर्व परीक्षा आपली कशा प्रकारे असणार आहे, तर बघा इतिहासाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आधुनिक भारताचा व विशेष महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाणार आहे, भूगोलमधून महाराष्ट्राच्या व जगाच्या भूगोलाचा अभ्यास, नद्या, पर्जन्य उद्योग हे विचारलं जाणार आहे, त्याचबरोबर अर्थव्यवस्था व राजकारण, भारतीय अर्थव्यवस्था व राज्यघटना विचारले जाणार आहे, त्याचबरोबर सामान्य विज्ञान व चालू घडामोडी, तर सामान्य चालू घडामोडी आणि विज्ञान विचारलं जाणार आहे, त्याचबरोबर अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, तर्क कौशल्य व गणितीय क्षमता। तर एवढं काही आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पेपरला या ठिकाणी विचारलं
जाणार आहे लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी पेपर होणार आहे। तर आपल्याला अभ्यास काय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर ज्या मागील भरतीमध्ये ज्या काही झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका संच आहेत त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा। ठीक आहे, झालेल्या जे प्रश्नपत्रिका संच तुम्ही गुगलवर नेटवर बघू शकता, नेटवर तुम्हाला भेटून जाणार आहे। जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका संच तर त्या तुम्ही या ठिकाणी आतापासून या ठिकाणी वाचून काढा, कारण की परीक्षेमध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो, झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच तर तेच विद्यार्थी मित्रांनो पेपरला रिपीट होते किंवा त्याच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न परीक्षेला रिपीट होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे तलाठी भरतीची प्रक्रिया एक लक्षात ठेवा। तर जे पण विद्यार्थी आतापासून तलाठी भरतीची तयारी करत असाल तर ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा, आतापासून तयारी करा। आणि या भरतीचा जो पेपर हा ऑक्टोबर महिन्यापर्यंत होण्याची दाट संभावना या ठिकाणी वर्तवला जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा, 8-8 घंटे इमानदारीनं सेल्फ स्टडी करा। गावामध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल तर एखादं वाचनालय पकडा, गावामध्ये जर एखादं वाचनालय नसेल तर आपल्या गावापाशी 2-3 किलोमीटर अंतरावर एखादं गाव असेल आजूबाजूला, तिथं वाचनालय असेल तर तिथं अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन यामध्ये तलाठी भरतीमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की तलाठीची चांगली ही भरती या ठिकाणी आलेली आहे। आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला तलाठी भरतीबद्दल देतच जाणार आहे, लक्षात ठेवा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय